कंबाईन प्रिलिम टेस्ट नंबर 4 करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूयात आपण. टेस्ट नंबर 4 बघतोय. तर क्वेश्चन नंबर 66 पासून सुरुवात आहे. काय म्हणते बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती सन 2024 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर ठरली आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन एकदा विचारला होता. ठीक आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर टाइम पर्सन ऑफ द इयर कोणत्या व्यक्तीला विचारतात आणि आपण भर कशावरती द्यायचे, सन 2024 मध्ये म्हटलं आहे का 25 मध्ये म्हटलं आहे किंवा का 23 मध्ये म्हटलं आहे हे बघायचं. ठीक आहे, महत्त्वाचं ते आहे. तर काय म्हणते, कुणाला भेटलंय सन 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलंय. टेलर स्विफ्ट कधीचे त्या आधीच्या आहेत. ठीक आहे, आपण थोडं बघूयात त्यांच्याबद्दल काय दिलं आहे का एक्सप्लेनेशनमध्ये. हां, आपण 2023 बद्दल जर का बघितलं तर ते कुणाला मिळालं होतं, टेलर स्विफ्ट यांना मिळालं होतं. हां, 2023 कुणाला मिळालं आहे बरं, टेलर स्विफ्ट यांना भेटला आहे. ठीक आहे, टेलर स्विफ्ट बद्दल आणखी काही आहे का करंटमध्ये हे बघून ठेवायला पाहिजे बरं का तुम्ही. महत्त्वाची व्यक्ती आहे, यांना कोणता तर पुरस्कार मिळालेला आहे तो तुम्ही होमवर्कमध्ये बघून ठेवा. आणि 2022 मध्ये झेलेन्स्की यांना भेटले. ठीक आहे, रशिया युक्रेन वॉर, त्यामुळं हे हे व्यक्ती चर्चेचे आहे. ठीक आहे, तर 2022 मध्ये कुणाला भेटलेलं आहे, झेलेन्स्की यांना भेटलं आहे. आणि 2024चं विचारलं आहे आपल्याला तर ते ट्रम्प यांना भेटलं आहे. ठीक आहे, तर करंट अफेअर्सचा पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 66 आन्सर काय, डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, क्वेश्चन नंबर आता 67 बघूया पुढे. काय म्हणते बघा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कितवा विचारला आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध लेखक विनोद कुमार शुक्ला यांना कोणत्या भाषेतील साहित्यामध्ये मिळाला आहे. विचारलं काय, त्यांनी प्रश्नामध्ये दिलं आहे विनोद कुमार शुक्ला यांना भेटला आहे. ठीक आहे, आणि कोणत्या भाषेत मिळाला आहे हे विचारले त्यांनी. ठीक आहे, मग 67चा आन्सर काय बरं, हिंदी या भाषेसाठी त्यांना भेटला आहे. हे पण याच्यावरती पण भर देणं महत्त्वाचं आहे. 58 विचारलं आहे की 57वा विचारलं आहे की 59वा विचारलं आहे. ठीक आहे, तर आता ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतं हे पण आपण केलं पाहिजे. भारतीय ज्ञानपीठ हा राज्यसेवेला एकदा विचारलेला क्वेश्चन, म्हणजे त्यांनी स्टॅटिक पोर्शनवरती पण ते क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, तर आपण थोडंफार बघूया त्यांच्याबद्दल. हां, तर बघा काय म्हणतंय, हिंदी लेखक आहेत विनोद कुमार शुक्ला. कोणत्या भाषेतील लेखक आहेत, हिंदी भाषेतील. ते कितवे आहेत, 12वे. सर्वाधिक पुरस्कार हिंदी भाषेलाच भेटलेला आहे. बरोबर आहे, तर हिंदी भाषेतील ते लेखक आहेत. त्यानंतर ते कोणत्या राज्यातून येतात, छत्तीसगडमधून येतात. त्यांचं कोणतं पुस्तक आहे, दीवार में एक खिडकी रहती थी, ज्याला की 1999ला साहित्य मिळालं आहे. हे महत्त्वाचं आहे का, त्यांच्या पुस्तकाचं नाव महत्त्वाचं आहे, दीवार में एक खिडकी रहती थी. ठीक आहे, वाटलं असतं. ठीक आहे, त्यानंतर ना त्या पुस्तकासाठी त्यांना 1999ला साहित्य पुरस्कार भेटला होता. 58वा बघा, त्याला जोडूनच विचारले, जर का जुना करंटचा मुद्दा आला आणि विचारलं तर गुलजार यांना भेटला आहे उर्दू भाषेसाठी आणि जगद्गुरू राम भद्राचार्य यांना भेटला आहे संस्कृत भाषेसाठी. ठीक आहे, 58 2023 मध्ये. ज्ञानपीठची स्थापना कधी झाली, 1961 मध्ये झाली. सुरुवात कधी झाली, 65ला. म्हणजे स्थापनेचं इयर वेगळं आहे आणि सुरुवातीचं इयर वेगळं आहे. ठीक आहे, 1961 आणि 1965. स्थापनेचं वर्ष, सुरुवातीचं वर्ष, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, हां, पुरस्कार देणारी संस्था कोणती, भारतीय ज्ञानपीठ. ह्याच्यावरती PYQ येऊन गेलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. पुन्हा रिपीट झाला तर नको विसरायला. ठीक आहे, ही देणारी संस्था आहे. ठीक आहे, भारतीय ज्ञानपीठ, राज्यसेवेचं PYQ. आणि स्वरूप काय आहे त्याचं, 11 लाख रुपये. किती लाख रुपये, 11 लाख रुपये. किमान एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळाला आहे, लेखक विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी मिळाला आहे. कोणत्या भाषेसाठी मिळतात, किती मिळतात आणि कुणाला देण्यात आलेला आहे आणि ती देणारी संस्था किती आणि त्याचं स्वरूप काय, किमान आपल्याला एवढं माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 68. काय म्हणतं बघा,
खालीलपैकी कोणाला सन 2025चा प्रिझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार प्राप्त झाला आहे? कंबाईनच्या मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे बहुतेक. तर कुणाला प्राप्त झाला आहे? 68चा आन्सर काय बरं? लिव जियाकुन. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जरा डिटेल बघूया आपण. 2025चा का 2024चा याच्यावरती भर द्यायचा. ठीक आहे, हे आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे बरं का. हां, काय म्हणते बघा, 2023ला 24ला आणि 25ला कुणाकुणाला भेटलेलं आहे ते बघा. 2023ला भेटला आहे सर डेव्हिड यांना. ठीक आहे, सर डेव्हिड यांना. त्यानंतर 2024ला भेटले रिकेन यामामोटो यांना. आणि 2025चा कोणाला भेटले? लिव जियाकुन. कुठल्या देशाचे विचारतील? चीनचे आहेत. कितवे विजेते आहेत? 54वे विजेते आहेत. आणि वास्तुकलेचा नोबेल म्हणतो आपण त्याला. प्रिझ्कर पुरस्काराला काय म्हणतो? वास्तुकलेचा नोबेल. लिव जियाकुन कोणत्या देशाचे नागरिक आहेत विचारलं तर आपण काय सांगणार आहे? चीन. ठीक आहे, चीन. कितवा आहे पुरस्कार? कितवे विजेते आहेत ते? 54वे विजेते आहेत. कधीचे? 2025चा आहे. ठीक आहे, 24, 25, 23 यामध्ये गल्लत करायची नाही. आणि तो त्याला कशाचा नोबेल म्हणायचं? वास्तुकलेचा नोबेल म्हणायचा. वास्तुकला. प्रिझ्कर पुरस्कार कशासाठी दिला जातो? वास्तुकलेचा नोबेल म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 69. लिव जियाकुन. ऑप्शन नंबर 3. 69 बघा काय म्हणतात. नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल अयोग्य विधाने ओळखा. ह्याच्यावरती भर द्यायचं. योग्य म्हटलं की अयोग्य म्हटलं. ही योजना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने DNRLM अंतर्गत सुरू केलेली आहे. बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर या उपक्रमामुळे प्रत्येक बचत गटासाठी दरवर्षी किमान 1 लाख अतिरिक्त उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. हे पण उत्तर बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. मग अयोग्य म्हणल्यावर दोन्ही करणार का? नाही, यापैकी नाही, हे त्याचा आन्सर आहे. मग आपल्याला ही चर्चा आता लाडकी बहीण योजना, महिला संदर्भात जे काही योजना आहेत त्या खूप चर्चेत असतात. त्यांच्यावरती एक क्वेश्चन अपेक्षित असतो, तर आपण ते करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, काय म्हणते? नमो ड्रोन दीदी योजना कशा कुठल्या मंत्रालयाचं आहे? महाराष्ट्र सरकारचं आहे की केंद्र सरकारचं आहे? पहिली तर गोष्ट केंद्र सरकारचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू केली आहे? कोणत्या योजनेअंतर्गत आधीच्या सुरू केली आहे? ते पण प्रश्नातच उत्तरातच दिलेलं आहे त्यांनी. DNRLM अंतर्गत सुरू केली आहे. ठीक आहे, दीनदयाळ अंत्योदय योजना नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत सुरू झालेली आहे. यांनी उपक्रमामुळे काय होणार आहे? प्रत्येक बचत गटासाठी दरवर्षी किमान 1 लाख अतिरिक्त उत्पन्न भेटणार आहे महिलांना. ठीक आहे, हां, तर मग आन्सर काय आहे? 4. आपण बघूया. हां, लखपती दीदी योजना. हां, याला काय म्हणायचं? लखपती दीदी योजनेमध्ये पण बघा काय म्हणलेलं आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झाली आहे ही योजना. महिलांना वर्षाला 1 लाख रुपये अधिक कमाई करता येईल. याच्यामध्ये किती लाख रुपये? 1 लाख रुपये. ठीक आहे, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे. आणि उद्दिष्ट किती आहे? 3 कोटी आहे लखपती दीदी निर्माण करणे. सुरुवातीला 2 कोटी होतं, पण नवीन बजेटमध्ये माननीय निर्मला सीतारामन यांनी वाढवून 3 कोटी महिलांना कौशल्य देण्यात येणार आहे ड्रोनचा. ठीक आहे, त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 70 बघूया आपण. काय म्हणते बघा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खालीलपैकी कोणत्या देशात परदेशातील पहिल्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे? आन्सर काय आहे? ऑप्शन कसे दिलेले बघा. मालदीव, मॉरिशस, म्यानमार, मंगोलिया. तुम्हाला जरा असं परीक्षेत आठवलं म वरून काहीतरी होतं, पण ऑप्शन पण त्याच पद्धतीने सेट केले. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल? मॉरिशस. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खालीलपैकी कोणत्या देशात परदेशातील पहिल्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले? तर मॉरिशसमध्ये. ठीक आहे, हां हां. तर ती योजना कोणती होती? प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना, PMBJP योजना 2015ची. त्याचा फॉर्म काय? प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना परियोजना PMBJP 2015. ठीक आहे, काय म्हणते? लक्ष काय होतं? 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 PMBJP केंद्र सुरू करणे. कधीपर्यंत? 31 मार्च 2027
27 पर्यंत. किती केंद्र उभारायचे आहेत आपल्याला? देशभरात 25,000 PMBJP केंद्र उभारायचे आहेत. ठीक आहे. आणि जयशंकर यांनी मॉरिशसमधील ग्रँड बोईज या गावामध्ये मेडिकल क्लिनिक प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. कोणतं? ग्रँड बोईज. मॉरिशसमध्ये पण कुठं एक्झॅक्ट असं विचारणार नाहीत ते तसं. ग्रँड बोईस. उद्घाटन कोणी केलं? एस जयशंकर. एवढे काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 71. हा, आसाम सरकारने खालीलपैकी कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्री निजुतू मोईन योजना सुरू केली होती? काय म्हणते? कोणत्या ही योजना? निजुतू मोईन योजना कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे? आसाम सरकारने. ते कशासाठी सुरू केलेली बघा? मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि बालविवाह समाप्त करणे, मुलींच्या आरोग्याचे सक्षमीकरण करणे आणि महिलांना आर्थिक मदत प्रदान करणे आणि वरीलपैकी नाही. तर कशासाठी सुरू केलेली आहे ही योजना? मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह समाप्त करणे. भारतातील असं अन्य राज्य सरकारांच्या पण जे काही फेमस योजना आहेत त्या करून ठेवल्या पाहिजेत. ते कशासाठी आहेत? कोणत्या समाजातील कोणत्या घटकासाठी आहेत हे करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तर ते कोणासाठी आहेत बरं? मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि बालविवाह समाप्त करणे यासाठी आहेत. तर ही एक योजना आहे आसाम सरकारची. कोणत्या सरकारची असं पण योजना देतील, कशासाठी आहे हे देतील आणि कोणत्या राज्याने ही राबवली आहे असं देतील. तर ते आसाम सरकारने राबवली आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. 72. महाराष्ट्र राज्याचे 4थे महिला धोरण कोणी जाहीर केले? हा, आता महिला धोरण फेमस आहे, सध्या चर्चेतला विषय होता. त्यामुळे काय दिले बघा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही. कोणाच्या कार्यकाळात विचारलं नाही बरं का, कोणी जाहीर केले असं विचारलंय. त्यामुळे नीट लक्ष द्यायचा प्रश्न बघा वाचत असताना. उपमुख्यमंत्री अजित पवार नाही आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे. ठीक आहे. हे आन्सर आहे. ठीक आहे. 72चा आन्सर नंबर काय आहे? 4 आहे. तर आपण महिला धोरणे आधीची पण महिला धोरणे अभ्यासाला पाहिजे. इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाची आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 72 काय म्हणते बघा? धोरण जाहीर कधी केलं? 8 मार्चला महिला दिन असतं, परंतु 7 मार्चला त्यांनी जाहीर केलं होतं. पण जाहीर केलेली डेट माहिती पाहिजे बरं का. जाहीर 7 मार्चला केलं. बजेटमध्ये ही तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर ना अंमल कधी केला तर म्हणलं तर 8 मार्च. हा फरक आहे त्यामध्ये. ठीक आहे. 7 मार्च 8 मार्च. पहिलं महिला धोरण कधीचं आहे बरं? 1994चं. माननीय शरदचंद्र पवार त्यावेळेस CM होते. ठीक आहे. शरदचंद्र पवार यांच्या काळात पहिलं महिला धोरण आलं. त्यानंतर 2001 मध्ये CM विलासराव देशमुख होते. त्यानंतर 2013 मध्ये CM कोण होते? पृथ्वीराज चव्हाण होते. आणि 2024 मध्ये CM एकनाथ शिंदे होते. त्यांच्या कार्यकाळात झाले, परंतु जाहीर कोण केलंय म्हणलं तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. ठीक आहे. हे महिला धोरणे कधीची? 1994, 2001 पाठ करायचं बरं का. हे 2013 आणि 2024 कोणाच्या कारकिर्दीत कोण CM होतं आणि आता सध्या कोणी जाहीर केलं आहे या गोष्टीवरती प्रश्न येऊ शकतो. करंटच्या अँगलने येऊ शकतो, इकॉनॉमिक्सच्या अँगलने देखील येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 72 झालं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 73. हा, दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी 4 सप्टेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे कोणाच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले आहे? आपल्याला क्वेश्चन कसा विचारला होता ग्रुप C ला? ह्याचा आन्सर द्रौपदी मुर्मू आहे बरं का. कसं विचारला होता त्यांनी? उलटा विचारला होता की द्रौपदी मुर्मू यांनी लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले? आणि निलंगा, उदगीर असे काही लातूर जिल्ह्यातले तालुका देण्यात आले होते. आपण उलटा करून विचारलं तर माहिती पाहिजे कोणी उद्घाटन केलं होतं हे माहिती पाहिजे. फक्त PYQ आहे हा, त्यामुळे आपण लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर त्याबद्दल काही जास्तीची माहिती आहे का बघूया. ठीक आहे. 73चा आन्सर काय येईल? 3 येईल. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे बघा काय म्हणते? योग्य जोडाजुळवा. हा, आता सध्या महामंडळ वेगवेगळ्या समाज घटकांसाठी शासनाने नवीन महामंडळ आणली आहेत, नवीन आर्थिक विकास महामंडळ आणलेली आहेत. ती कोणत्या घटकासाठी कोणती आहेत? नावं पण तशी त्यांनी वेगवेगळी ठेवलेली आहेत. त्या समाज घटकामध्ये कोणते जे प्रसिद्ध
व्यक्ती होऊन गेलेत किंवा तो समाज ज्या लोकांना मानतो त्यानुसार ती नावं ठेवलेली आहेत. तर ती आपण बघूयात. 74चा आन्सर जोड्या लावामध्ये आहे. तर 74चा आन्सर आहे 1. पहिलं बघा काय म्हणते, संत नामदेव महाराष्ट्र, संत नामदेव महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ कुणासाठी आहे बरं, हे शिंपीसाठी. ठीक आहे. त्यानंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे कुणासाठी असणार आहे बरं, ब्राह्मण. त्यानंतर संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे कुणासाठी असणार आहे बरं, सोनार. त्यानंतर श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ हे कुणासाठी असणार आहे बरं, गवळी. ठीक आहे. अशा पद्धतीचे आणखीन काही जर का समाज घटक असतील आणि त्यासाठी आर्थिक महामंडळ केले असतील शासनाने नवीन, तर आपण ती अभ्यासली पाहिजेत. तर बघूया आपण. 74 मध्ये बघा, आर्य वैश्यसाठी कोणतं केलेलं आहे बरं, श्री वासवी कन्यका. ठीक आहे. आर्य लिहून घ्या तुम्ही वाटल्यास, आर्य वैश्य श्री वासवी कन्यका. ठीक आहे. त्यानंतर राजपूतसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप, राजपूतसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप. ज्यांना दिसत नाहीये त्यांच्यासाठी जर अक्षर लहान असेल तर तिथे लिहिते मी, वीर शिरोमणी महाराणा प्रताप. ठीक आहे. तर काही आर्थिक विकास मंडळांनी हे कशाला, राज्यसेवा प्रिलिमच्या वेळेस अशा पद्धतीचा क्वेश्चन आला होता करंटच्या अँगलने, तर आपल्याला पण येऊ शकतो. तर तो आपण करून ठेवायला पाहिजे. त्या बेसिसवरती हा करंटचा क्वेश्चन फॉर्म झाला आहे. पुढे बघा. तर आन्सर आहे 1 नंबर. पुढे जाऊया आपण. काय म्हणते बघा, क्वेश्चन नंबर 75. भारताने अमेरिकेकडून खालीलपैकी कोणत्या 31 प्रिडेटर 2च्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. याचा आन्सर काय आहे, नागस्त्र 1 ड्रोन आहे का, नाही. MQ-9B ड्रोन, MQ-9B ड्रोन सध्या प्रसिद्ध आहे. किती खरेदी केलेली आहे, 31 प्रिडेटर ड्रोनसाठी खरेदी केली आहे. कोणामध्ये झालेलं आहे हे पण महत्त्वाचं आहे, भारत आणि अमेरिका. भारताने अमेरिकेकडून खरेदी केलेली आहे. ठीक आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. काय म्हणते बघा, नागस्त्र ड्रोन पहिला जो होता नागस्त्र ड्रोन तो कुणासाठी होता, तर तो काय होता, ऑप्शन मधले आहे जे ते बघा. पहिला स्वदेशी आहे आणि आत्मघातकी हल्ल्यासाठी तो वापरला जातो. ठीक आहे. त्यानंतर दृष्टी 10 हा कशासाठी, भारतीय बनावटीचे पहिले आहे. ठीक आहे. त्यानंतर MQ-9B हे अमेरिकेकडून आपण 31 प्रिडेटी खरेदी करणार आहे, ह्याच्यावरतीच क्वेश्चन तयार केला. आणि कॅमकॉप्टर S100 ऑस्ट्रियन कंपनीचा आहे, शिबेलकडून मानवरहित हवाई प्रणालीमध्ये यूज केला जातो. ठीक आहे. तर बाकीच्या ऑप्शनपाशी पण त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या पाहिजेत. ठीक आहे. पहिलं कोणतं, नागस्त्र 1 ड्रोन, पहिले स्वदेशी लोइटरिंग म्युनिशन आत्मघातकी हल्ल्यांसाठी वापरला जातो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आता 76 बघूया आपण. पुढे जाऊया. काय म्हणते बघा, भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम आदित्य L1 चे प्रक्षेपण PSLV XL C57 ने झाले असून त्याचे वजन किती आहे. कसं दिलं ऑप्शन बघा, 1280 kg, 1380 kg, 1480, म्हणजे तुम्हाला कितीतरी 80 आहे असं माहीत असेल तर कन्फ्युजन व्हायला पाहिजे. आपल्याला चांद्रयान 3चं वजन विचारलं होतं, 3900 किलो. kg. तर ह्याचं देखील विचारू शकतात. त्या बेसिसवरती हा क्वेश्चन फॉर्म केला आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा, ऑप्शन क्वेश्चनमध्ये पण काही माहिती दिलेली असते, ती पण आपल्या नोटडाऊनमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. पहिली सौर वेधशाळा आहे, पहिली आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आदित्य L1 म्हणलं, त्याचं नाव विचारतील. आदित्य L1 चे प्रक्षेपण कशानं केलेलं आहे, PSLV XL C57, C58, C59 करून देतील ते. त्याचं वजन किती आहे हे विचारलेलं आहे क्वेश्चन. ठीक आहे. तर 1480 किलो वजन आहे. काय म्हणते बघा, आदित्य L1 मिशन मोहीम कधी प्रक्षेपित झाली, 2 सप्टेंबर 2023. चांद्रयानचा पण डेट विचारतील किंवा ह्याचं पण त्याचप्रमाणे ह्याचं पण डेट विचारतील. नासा आणि ESA संयुक्त मोहीम हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, राज्यसेवेला नुकताच PYQ होता. यासाठी आपल्याला कोणी मदत केलेली आहे, ESA, JAXA, नासा असं करून त्यांनी ऑप्शन दिलेले होते. संयुक्त मोहीम असलेली सोहो, या आधी कोणती होती, सोहो. सोहो नंतरची ही दुसरी आहे बघ का, आदित्य L1.
सोहो ही नासा आणि ESA यांची पहिली सौर वेधशाळा मोहीम, जी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 ही जगातील दुसरी मोहीम आहे. आदित्य L1 दुसरी, सोहो पहिली. ठीक आहे. आणि आदित्य L1 साठी पण आपल्याला मदत कोणी केली बरं? ESA, युरोपियन स्पेस एजन्सी यांनी मदत केली आहे. ठीक आहे. मग आन्सर काय आहे त्याचा? वजनाचा आन्सर होता तो 1480 किलो. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 77. त्यानंतर बघा, खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. हां, ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नेमणूक झाली आहे. ठीक आहे, बरोबर आहे. त्या महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष ठरल्या आहेत. 9व्या अध्यक्ष ठरल्या आहेत का? हो. 2016 ते 2021 या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे का? यस, बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्यांनी अध्यक्ष म्हणून आधी काम केलं आहे. म्हणून वरील पैकी सर्व बरोबर. यांची नुकतीच नेमणूक झाली आहे, त्यामुळे ह्या व्यक्तीबद्दल आपल्याला जास्तीची माहिती करून ठेवायची आहे. तर बघा काय म्हणते, विजया किशोर रहाटकर या कोण आहेत? अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. ठीक आहे, पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. त्यानंतर 2007, हां, त्यानंतर काय म्हणते बघा, 2007 ते 10 मध्ये ते कुठे होते? छत्रपती संभाजीनगर येथे महापौरपदी होते. पुणे विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली आहे. आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे? औरंगाबाद लिडिंग टू वाईड रोड्स. पुस्तकमध्ये देखील हा क्वेश्चन येऊ शकतो बरं का. हा कुणाचं पुस्तक आहे का? तर नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे. मग त्या अँगलनं न विचारता आयोग ह्या अँगलनं देखील विचारू शकता. औरंगाबाद लिडिंग टू वाईड रोड्स. ओके, सॉरी. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 77 झालं. क्वेश्चन नंबर 78. हां, याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. काय म्हणते बघा, वयाच्या 43 वर्ष 329 दिवस अव्या दिवशी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा डॅश डॅश हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. कोण ठरलाय बरं? रोहन बोपन्ना ठरला आहे. ठीक आहे, 78चा आन्सर क्रमांक 1 आहे. तर त्याची कारकीर्द बघूयात. हा, रोहन बोपन्ना भारत आणि मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलिया यांनी काय केलं बरं? ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. बोपन्नाचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद ठरलेले आहे. ठीक आहे, रोहन बोपन्ना सर्वात वयस्कर खेळाडू टेनिसमधला ज्याने ग्रँड स्लॅम जिंकला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 79. खेलो इंडिया युवा स्पर्धा 7वी आवृत्ती. कितवी आवृत्ती? 7वी आवृत्ती 4 मे ते 15 मे 2015 दरम्यान 2025 दरम्यान पार पडलेला आहे. तर ते कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? खेलो इंडिया युवा स्पर्धा 7वी आवृत्ती 4 मे ते 15 मे 2025 दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केली होती? कोणत्या राज्यात आयोजित केली होती? बिहार राज्यात आयोजित केली होती. ठीक आहे. हां, तर आपण ऑप्शन पण कसे दिलेत बघा, जे उत्तरेकडील आहेत, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. काही पण प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा आन्सर असेल असं काही नसतं. यावेळेस माहिती पक्का असलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. 79चा हे बघा, पदतालिका जर का पाहिलं तर पहिल्या नंबरला कोण आहे विचारलं तर महाराष्ट्र आहे. 2 नंबरला हरियाणा, 3 नंबरला राजस्थान. ठीक आहे. पार कुठं पडलं विचारलं होतं क्वेश्चन? बिहारमध्ये. त्यानंतर ना ते 2023चं जर विचारलं, मागची आवृत्ती 6वी आवृत्ती 2023ची, तर ती तमिळनाडूमध्ये पार पडली होती. दक्षिणेकडील राज्यातील पहिली होती ती. नंतर 19 ते 31 जानेवारी 2024 मध्ये पार पडली होती, दक्षिण भारतातली पहिली. आणि महाराष्ट्र त्यामध्ये पण पदतालिकेमध्ये महाराष्ट्र पहिला, तमिळनाडू दुसरा आणि 3 नंबरनं हरियाणा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 79 चा आन्सर काय मग? 2 नंबर. बिहारमध्ये आयोजित केली गेली होती, पदतालिकेमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 80, शेवटचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 80. सन 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? ठीक आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2025 मध्ये विचारला आहे, 2024 मध्ये विचारला आहे. हे फक्त याच्यावरती आपण नजर ठेवायची. ठीक आहे. राम सुतार यांना भेटला आहे. ठीक आहे. आणि राम सुतार यांच्याबद्दल थोडी माहिती किंवा मागचे काही आपल्याला मिळालेले आपण करून ठेवले पाहिजे. 2021ला कुणाला भेटलं आहे? आशा भोसले यांना. 2022ला अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटला आहे. ठीक आहे. त्यानंतर 2023ला अशोक सराफ यांना भेटला आहे. आणि 2024ला राम सुतार यांना भेटला आहे. ते ज्येष्ठ शिल्पकार आहेत. वयाच्या 100व्या वर्षी त्यांना हा भेटलेला आहे पुरस्कार. आणि गोंदूर जिल्ह्यात धुळा येथून ते येतात.
जिल्हा धुळे येथून येतात आणि त्यांना पद्मभूषण 2016 मध्ये मिळालेलं आहे. काही जर का सेंटेन्समध्ये आलं राम सुतार यांच्याबद्दल खालील वाक्य विचारात घ्या, तर असे 2-3 सेंटेन्स करून ते विचारू शकतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला भेटले? राम सुतार यांना भेटले. ठीक आहे. हे झाले क्वेश्चन नंबर 80 पर्यंतचे करंटचे क्वेश्चन. थँक्यू.